नमस्कार, मी प्राजक्ता आणि स्वागत आहे तुमचं प्राजक्ताज होमस्टाईल कुकिंगमध्ये. आज मी तुमच्यासाठी भन्नाट आईस्क्रीमची रेसिपी घेऊन आलेली आहे. तेही फक्त 15 ते 20 मिनिटाच्या तयारीमध्ये एका बेसपासून आपण 5 वेगवेगळ्या प्रकारचे आईस्क्रीम बनवणार आहोत. चला तर मग जराही वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात आधी चॉकलेट आईस्क्रीमसाठी लागणारं सिरप बनवून घेऊया. त्यासाठी इथे मी 1 वाटी दूध घेतलेलं आहे, पाव वाटी कोको पावडर आणि 3 चमचे साखर घेतलेली आहे. पॅनमध्ये दूध घालून घेऊया आणि यामध्ये साखर आणि कोको पावडर घालून घ्यायची आहे. गॅस चालू करायच्या अगोदर ही प्रोसेस करून घ्यायची आहे. हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया. व्यवस्थित मिक्स करून झालं की आता आपण गॅस चालू करणार आहोत आणि हे मिश्रण थोडंसं घट्ट होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. या सिरपऐवजी तुम्ही चॉकलेट गनाशचाही वापर करू शकता. टेस्ट दोन्हीची सेमच लागते. बारीक गॅसवर एकसारखं हलवत हलवत हे मिश्रण शिजवून घ्यायचं आहे. बघू शकता मिश्रण बऱ्यापैकी दाटसर झालेलं आहे. असं मिश्रण हवं आहे आपल्याला. आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि हे मिश्रण पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे. आता आपण आईस्क्रीमचा बेस बनवून घेऊया. त्यासाठी मी इथे 1 लिटर व्हिपिंग क्रीम घेतलेली आहे. कोणत्याही ब्रँडची व्हिपिंग क्रीम तुम्ही घेऊ शकता. आणि 1 लिटरसाठी आपल्याला पाऊण 3 कंडेन्स मिल्क लागणार आहे. यातला पाऊण भाग आपण कंडेन्स मिल्कचा वापरणार आहोत. क्रीम व्हिप करायच्या अगोदर हे बाउल आणि व्हिपिंग क्रीम अर्धा तास फ्रीजरमध्ये ठेवून दिली होती. आता यामध्ये सगळी व्हिपिंग क्रीम घालून घेऊया आणि ही इलेक्ट्रिक बीटरच्या मदतीने मी व्हिप करून घेते. क्रीम व्यवस्थित व्हिप करून झालेली आहे. बघू शकता एकदम व्यवस्थित झालेली आहे. आता यामध्ये आपण कंडेन्स मिल्क घालून घेऊया. बघा थोडंसं कंडेन्स मिल्क मी ठेवलेलं आहे. पाऊण डब्बा मी कंडेन्स मिल्क वापरलेला आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. व्यवस्थित मिक्स करून झालेला आहे. आपला आईस्क्रीमचा बेस बनून तयार झालेला आहे. आता यापासून आपण 5 प्रकारचे आईस्क्रीम बनवणार आहोत. त्यासाठी एका भांड्यामध्ये थोडीशी व्हिपिंग क्रीम काढून घेते. सगळ्यात आधी आपण अंजीर आईस्क्रीम बनवणार आहोत. त्यासाठी मी अंजीर 3 ते 4 तास पाण्यामध्ये भिजवून घेतलेले आहेत आणि त्यामधले मी 5 ते 6 अंजीर बारीक कट करून घेतलेले आहेत आणि 8 ते 10 अंजीरची मिक्सरला पेस्ट करून घेतलेली आहे. व्हिपिंग क्रीममध्ये अंजीरची पेस्ट आणि अंजीरचे तुकडे घालून घेऊया आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. व्यवस्थित मिक्स करून झालेला आहे आणि आपला अंजीर आईस्क्रीम तयार झालेला आहे. आता हे एका डब्यामध्ये घालून घेऊया. अंजीर आईस्क्रीम तयार झालेला आहे. बघू शकता मस्त दिसत आहे. आता हे झाकण लावून फ्रीजमध्ये 7 ते 8 तास सेट होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. दुसरा आईस्क्रीमचा प्रकार बनवण्यासाठी मी इथे बाउलमध्ये थोडीशी व्हिपिंग क्रीम काढून घेतलेली आहे. गुलकंद आईस्क्रीम बनवणार आहोत आपण. त्यासाठी मी इथे 3 चमचे गुलकंद आणि 1 चमचा रोज सिरप घेतलेला आहे. व्हिपिंग क्रीममध्ये गुलकंद आणि रोज सिरप घालून घेऊया आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. गुलकंद तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता. व्यवस्थित मिक्स करून झालेला आहे आणि आपलं गुलकंद आईस्क्रीमसुद्धा बनवून तयार झालेला आहे. हे आता एका डब्यामध्ये काढून घेऊया आणि यालाही झाकण लावून सेट होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. तिसरा प्रकार बनवण्यासाठी इथे थोडीशी व्हिपिंग क्रीम काढून घेतलेली आहे. तिसरा प्रकार आहे मँगो आईस्क्रीम. त्यासाठी 1 वाटी मँगोची प्युरी आणि पाव वाटी मँगोचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत. व्हिपिंग क्रीममध्ये मँगोची प्युरी घालून घेऊया. पाणी न घालता मँगोचा गर मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे हा. आता यामध्ये मँगोचे तुकडे घालून घेऊया आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. बघा एकदम छान रंग आलेला आहे आंब्यांना. कोणताही फूड कलर टाकायची गरज नाही आणि आपलं मँगो आईस्क्रीम बनवून तयार झालेलं आहे. हेही आपण एका डब्यामध्ये काढून घेऊया आणि झाकण लावून सेट होण्यासाठी ठेवून देऊया. चौथा आईस्क्रीमचा प्रकार आहे पिस्ता आईस्क्रीम.
ते बनवण्यासाठी बाउलमध्ये थोडीशी व्हिपिंग क्रीम काढून घेतलेली आहे. आता यामध्ये 2 चमचे पिस्त्याचा चुरा घालून घ्यायचा आहे आणि अर्धा चमचा फूड कलर घालून घ्यायचा आहे. कारण फक्त पिस्त्याचा चुरा घालून आईस्क्रीमला कलर नाही येत, म्हणून आपण इथे कलरचा वापर केलेला आहे. व्यवस्थित मिक्स करून झालेला आहे आणि आपलं पिस्ता आईस्क्रीमसुद्धा तयार झालेलं आहे. हे आता आपण एका डब्यामध्ये काढून घेऊया. यावरती थोडासा पिस्त्याचा चुरा घालून घेऊया आणि झाकण लावून सेट होण्यासाठी ठेवून देऊया. 5वा आणि लास्टचा आईस्क्रीम प्रकार आहे तो म्हणजे चॉकलेट आईस्क्रीम. त्यासाठी आपण जे चॉकलेट सिरप बनवून घेतलं होतं ते यामध्ये घालून घ्यायचं आहे. या सिरपऐवजी तुम्ही चॉकलेट गनाशचाही वापर करू शकता. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. चॉकलेट आईस्क्रीम ही बनवून तयार झालेलं आहे. हे आता एका डब्यामध्ये काढून घेऊया आणि वरून चॉको चिप्स घालून घ्यायचे आहेत. तुम्हाला जर आवडत असेल तर त्याच्यावरती चॉकलेट सिरपही घालू शकता. आणि याचबरोबर आपले 5ही आईस्क्रीमचे प्रकार बनवून तयार झालेले आहेत. मँगो, गुलकंद, पिस्ता, चॉकलेट आणि अंजीर. अगदी कमी वेळेत एका बेसपासून आपण हे 5 प्रकारचे आईस्क्रीम बनवलेले आहेत. या सर्वांचे डिटेल इन्ग्रेडियंट्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सेपरेट देत आहे, ते तुम्ही चेक करून घ्या. आईस्क्रीम सेट झालेले आहेत. सगळ्यात आधी आपण अंजीर आईस्क्रीम बघून घेऊया. बघा, एकदम मस्त सेट झालेला आहे आईस्क्रीम आणि एकदम छान झालेला आहे, बघू शकता. एकदम मस्त अंजीर आईस्क्रीम बनून तयार झालेला आहे. आता दुसरा प्रकार म्हणजे मँगो आईस्क्रीम बघून घेऊया. बघा, मँगो आईस्क्रीम ही एकदम मस्त झालेला आहे. एकदम छान कलर आलेला आहे याला. खूप मस्त दिसत आहे. आता तिसरा प्रकार म्हणजे गुलकंद आईस्क्रीम. गुलकंद आईस्क्रीम ही एकदम मस्त झालेला आहे, बघू शकता. खूप छान दिसत आहे. आता चौथा प्रकार म्हणजे पिस्ता आईस्क्रीम. सर्व आईस्क्रीम आपले व्यवस्थित सेट झालेले आहेत आणि खूप मस्त दिसत आहेत. बघा, पिस्ता आईस्क्रीम सुद्धा खूप सुंदर दिसत आहे. लास्टचं चॉकलेट आईस्क्रीम. बघू शकता, 6 ते 7 तास मी हे आईस्क्रीम सेट करायला ठेवले होते आणि एकदम मस्त सेट झालेले आहेत. खूप सुंदर चॉकलेट आईस्क्रीम दिसत आहे. खूप छान झालेला आहे. तर आपले 5ही आईस्क्रीमचे प्रकार बनवून तयार झालेले आहेत. खूप मस्त दिसत आहेत आणि चवीलाही अप्रतिम लागतात. तुम्ही हे नक्की ट्राय करून बघा. घरी उपलब्ध असणाऱ्या कमीत कमी साहित्यात आणि कमी वेळेत अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही हे वेगवेगळे आईस्क्रीमचे प्रकार बनवू शकता. तर तुम्हीसुद्धा नक्की बनवून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.